नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वळूयात बातमीकडे. जगद्गुरु संत तुकोबारायांचे गुरु संत श्रेष्ठ चैतन्य महाराजांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याचे 26 जूनला श्री क्षेत्र ओतूर येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. दिंडीचा मुक्काम पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे झाला. 29 जूनला लंकेवाडी येथे वारकऱ्यांचा चहा नाश्ता होऊन दिंडी ज्ञानोबा तुकारामच्या गजरामध्ये पारनेर मार्गे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी वारकऱ्यांनी पावली फुगड्या खेळत भक्तिमय वातावरण निर्माण केले होते. त्यानंतर दिंडी पारनेर मार्गे पंढरपूरला मार्गस्थ झाली. याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी. गुरु तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पालखी सोहळ्याला आमच्या तांबे कुटुंबियांना मान मिळाला. त्यानंतर आम्ही ही जोडी कर्नाटकवरनं आमचे मित्र अण्णा साखरे म्हणून आहेत, त्यांनी विकत घेतली आणि त्यांच्याकडनं ती जोडी आम्ही घेतली आणि ती जोडी आम्ही 1-2 महिने आणली. त्यांची जोपासना केली, त्यांच्याकडनं कसरत करून घेतली आणि ती आम्ही रथाला झोपलेली आहे. काय वाटतं आपल्याला हा मान मिळाला? अत्यंत आनंद झाला. आनंदाची गोष्ट असते की माझे आजोबा शशिकांत हनुमंत तांबे गेली 50 वर्ष ह्या वारीमध्ये सहभागी होत असतात आणि ज्या दिवशी आमच्या संस्थेचे अध्यक्ष अनिल शेठ तांबे, आमचे मित्र जितोन्ना डोंबरे यांचा मला फोन आला. गेली 10 वर्ष आम्ही नाव नोंदणी केली होती आणि त्यांचा फोन आला की तुमची बैलजोडीचं सिलेक्शन झालेलं आहे, की बोलतात ना की आनंद गगनात मावेना, याप्रमाणे आमच्या पूर्ण कुटुंबाला आनंद झाला आणि त्या आनंदाने आम्ही बैलांची सेवा करून दष्टपुष्ट बैलजोडी आम्ही या रथाला दिली. कधी वारी येईल असं आम्हाला वाटतं. और एकदम वर्षाचं म्हणजे एकदम हे होऊन जातं आमचं. आनंद होतो एवढा का बार बास रे बास. पर किती पाय दुखू द्या, हात दुखू द्या, तरी आम्ही झेंडे घेऊन पळतच राहतो. काही असू द्या तरी आम्हाला आमचे चैतन्य महाराज सांभाळ करून घेतात. किती वर्षापासून जाता? आम्ही 13 वर्षापासून जातो. रिटायर झाल्यापासून वारी चालू केली, ती सोडली नाही. पडली तरी पण चालूच आहे. पांडुरंगाचं दर्शन झालं? पांडुरंगाचं दर्शन झाल्यावर एवढं समाधान वाटतं का पार सगळं विसरूनच जातो आम्ही. आम्हाला काय आहे आणि काय नाही, फक्त तेवढंच आमच्या मनामध्ये असतं. छान वाटतं. माझी पहिलीच वेळ आहे आणि चैतन्य महाराजांच्या समाधी म्हणजे आमचे गाडगे मिशन विद्यालय, तिथून चैतन्य महाराजांची पालखी निघते. तर चैतन्य महाराजांनी रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. तो रामकृष्ण हरी मंत्र आम्ही जपत जपत पंढरपुरामध्ये जातो. फार चैतन्य अंगामध्ये येतं आणि त्या चैतन्याने सर्व काही उल्हासित होतं वातावरण आणि त्यामुळे मी पण फार खुश आहे. सगळे आम्ही मंडळी एकदम आनंदात आहोत, खुश आहोत. रामकृष्ण हरी.
आहे